नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधिकारी सीबीआयच्या रडारवर आहे। इगतपुरीमधील अवैध कॉल सेंटर प्रकरणी ग्रामीणच्या एका बड्या अधिकाऱ्यासह 2 पोलीस निरीक्षकांची सीबीआय चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। इगतपुरीमधील रेन फॉरेस्ट रिसॉर्टवरती ऑगस्ट 2025 मध्ये सीबीआयच्या पथकाने छापा टाकला। पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध कॉल सेंटर रॅकेट चालवलं जात होतं असा संशय सध्या व्यक्त केला जातोय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानानंतर मीरा भाईंदरमध्ये संतापाची लाट आहे। मीरा रोड या ठिकाणी टिपू सुलतान चौकाचं नाव बदलण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत। चौकाचं नाव बदलण्यासाठी 18 फेब्रुवारीला नवीन ठराव करण्यात येणार आहे। हजरत टिपू सुलतान चौक असं नाव देण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे नाव बदलावं यासाठी खरं तर आता हा ठराव 18 फेब्रुवारीला मांडला जाणार आहे। मालेगाव महापालिकेची पहिली महासभा वादळी ठरणार असल्याचं कळतंय। रद्द केलेले जन्मदाखले नियमित करण्याचा ठराव चर्चेला येणार आहे। टिपू सुलतानच्या फोटोनंतर झालेल्या वादानंतर पहिलीच महासभा होते। मोठी बातमी, रद्द केलेले जन्मदाखले हे नियमित करावे यासाठी खरं तर ही महासभा, टिपू सुलतानचा फोटोनंतर झालेल्या वादानंतर ही पहिलीच महासभा आणि त्यामुळे मालेगावमध्ये ही पहिली जी महासभा महापालिकेची होणार आहे ती वादळी ठरणार असल्याचं कळतंय।